आणि राम शिंदे साहेबांनी देखील सांगितलंय लगातारचे 3 बॉल 3 षटकार ठोकले ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चला आता 2 आणखी आले ना तर मग मेजवानी होईल, रविवार सरस होईल। अनदर बिग हिट ह्यूज आला लगातारचा। शिंदे साहेब इथे या पठ्ठ्याने सांगितलंय हो 6-1-6 आणि 6-2-12 इथे पाडापाठ केलाय। धावत संख्येकडे नजरा वळवल्या तर धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 49 आणि वैयक्तिक धावत संख्या जयराज यांची राहिली आहे ती वैयक्तिक 47 धावा झाल्यात। वाह काय कमालीचा खेळ केलाय जयराज वाडकर। अर्धशतकासाठी फक्त 3 धावेंची गरज आहे। निघालेत गोलंदाज। हो यावेळी उडवला मिस टाइम आहे आणि इथे सांगितलं अरे खुळ आभाळ मोकळ नभी चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचं तोरण। एकदा जयराज वाडकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या स्पर्धेमध्ये एक दमदार अर्धशतक आणि शिंदे साहेबांचे 1000 रुपये देखील आलेत। वाह लगातारचे 3 बॉल 3 षटकार। संतोषदा आणि संतोषदा आज स्पर्धा खरं यशस्वी राहिली आहे। या स्पर्धेची सातत्याने चर्चा पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिली आहे। सेलिब्रिटी इन्व्हायटेड स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अनेक काळ संतोषदा ही स्पर्धा आम्ही दुरून पाहिली आहे। आज मात्र या स्पर्धेमध्ये हक्काने आलोय आणि उत्कंठा राहिली आहे। धावत संख्येकडे नजरा वळवल्यात आणखी एक बिग हिट। वाह संतोष सर 4 बॉल 4 षटकार 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम जयराज वाडकर मैदानाच्या आतमध्ये करणार का? इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडवणार। मेक मॅन हिस्ट्री बनवली पाहिजे, ती घडवली पाहिजे, ती मोडीती काढली पाहिजे। मात्र जयराज निघालेत। जयराज या नावाचा आता मात्र जय ही करतोय आणि राजही करतोय। तो आलाय आणखी एक लगातारचा 5 बॉल 5 षटकार। मैदानाच्या आतमध्ये या पठ्ठ्याने सांगितलंय अरे जिद है जुनून है हौसला भी भारी है कल तेरी बारी थी अब मेरी पारी है। मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 5 षटकार ठोकणारा पठ्ठ्या त्याला टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता ओम साई एमटीसीच्या माध्यमातून। कॅमेरामॅन जरा फोकस करा या खेळाडूला, इथून पुढे त्याच्याकडे नजरा वळवल्या जातील। 6 बॉल 6 षटकार मैदानाच्या आतमध्ये आणखी एक हिस्ट्री निर्माण करेल का या खेळाडूची चर्चा राहिली आहे। हो यावेळी सन्मान दिला। वाह मित्रांनो जयराज साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हे खेळाडू अतृप्ती आहे, त्याने सांगितलंय अरे कर्तृत्वाचा झेंडा मिरवणारा हा आखाडा आहे। या आखाड्यामध्ये सन्मान हा प्रत्येकाचा झाला पाहिजे। प्रशांतला सन्मान दिलाय मित्रांनो। एकदा जयराज साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्यांचा तो हकदार आहे। त्याने सांगितलंय आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान फासा असा टाका ना समोरच्याला वाटलं पाहिजे की आता विजय आपलाच आहे, मात्र त्याच वेळी डाव बदलता आला पाहिजे। डाव बदलला इथे धावत संख्येकडे नजर वळवली। धावत संख्या 68 जयराज वाडकर यांनी मात्र अर्धशतकीय खेळी केली आहे। मंगेश वाडकर इनाड ॲक्शन मध्ये आलेत। मंगेशकडेही नजरा वळवल्या जातील। कमालीची गोलंदाजी झाली होती। कुठेतरी मी म्हणेन ना प्रशांत आणि राहुल यांच्यावरती अटॅक केला। स्ट्राईकला पुन्हा एकदा आलेत दशरथ वाडकर। यावेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, शेवटचं षटक, अंतिमचं षटक, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालेत। मंगेश धावत संख्येकडे नजर वळवली तर धावत संख्या 69 ऑन द बोर्ड। हो यावेळी अनदर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन बिहाइंड द विकेट। एक धाव येईल का एक्स्ट्रा मध्ये? पंचांचा कॉल काय आहे? पंचांनी सांगितलंय फक्त इथे वाईटच आहे, एक्स्ट्रा धाव अंकित केली जाणार नाहीये जी डिक्लेअर झोन मध्ये नाहीये। म्हणजे एक वाईट धावच इथे अंकित केली गेली आणि धावत संख्या मात्र 70 या आकड्यावरती। चला पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल उळूम अगेन्स्ट भैरवनाथ बोरगाव अ। या टीमला आम्ही कॉल देतोय। पहा दशरथ यांनी मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट केलंय। जयराज जो सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये आहे त्याला स्ट्राईक एंड वरती आणलाय आणि आता त्याच्या वैयक्तिक धावत संख्येचा जर विचार केला 65 धावा
मैदानाच्या आतमध्ये 65. हो यावेळी मात्र फटका बसलाय. स्वीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच करेल का? ओ व्हॉट अ कॅच, रनिंग हँड कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने बॉलावरती नजर ठेवली आणि तो आला मैदानाच्या आतमध्ये, तारणहार ठरला. मात्र मित्रांनो जयराजसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याने खेळी केली आहे, बॉल त्याने फेस केले. 19 आणि धावसंख्या बनवली आहे 65. कम्मालीचा खेळाडू राहिलाय. त्याने सांगितलंय अरे उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. तो वाकणारही नाही, झुकणारही नाही. पठ्या बोरगावचा आहे, नाव आहे जयराज.